गोलंदाज तयार आहेत डॉक्टर समीर. पहिला चेंडू इथे आपल्याला सुंदर पाहायला मिळतो. सलामीची जोडी समीर आणि रोशन 1:32 हा चेंडू जो मात्र पडलेला आहे. क्वार्टर फायनल चा थरार सध्या चालू आहे. त्यानंतर सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळतील. दोन चेंडू आपण पाहिले, दोन्हीही चेंडू डॉट आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतो डॉक्टर, ज्यांची कामगिरी अप्रतिम सातत्याने राहिली. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे खूप मोठं अपील होतं. एक सिंगल आली लेग बाईकच्या पण अकाउंट ओपन ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरुद्ध एकलिशाई टोकावडे. गोलंदाजी मार्कवर डॉक्टरला पाहतो आपण. गोलंदाजी करत असताना दोन्ही विद्यमान सरपंच ते उपस्थित आहेत. म्हणजे ब्राईट्स ब्रदर आंबेगावचे पण आहेत आणि दुसऱ्या बाजूला टोकावडेचे पण आहेत. इथे बॅकफुटला गेले, फटका दमदार सजवला आणि इथे रोशनच्या पाठ्यामधून आला हा चौकार. 4 रन. चार षटकांचा सामना. आपल्या खबर धावसंख्या 5. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला समीर. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं दमदार फटका, एक टप्पा खात चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. आपण पाहतो गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 मध्ये आलेत टोकावडे, त्यांच्या विपक्ष ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव, एकलिशाई टोकावडे. गोलंदाजाला पाहताय आपण आता सध्याच्याकडे ऑन स्क्रीन संजय. ऍक्शन भरपूर चांगली आहे. इथे टाकलेला हा चेंडू लांचले, तिथे खराब आपल्याला पाहायला मिळेल आणि पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धापाले खबर 11 सॉरी 10. 10 धावा धापाले खबर पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. जबरदस्त क्रीडा स्पर्धा तिचं केलेलं हे आयोजन 30वं पर्व आणि या 30व्या पर्वामध्ये जर आपण पाहिलं तर हा रणसंग्राम. इथे फटका दमदार, एक टप्पा खात समीरच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. 4 चौकार.
चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतायत ती 14 धावा ऑन स्क्रीन आपण पाहतायत. आमच्या आयोजक कमिटी त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचं सौजन्य आहेत आणि आज दत्ता शेठ एक वेगळ्या लुकमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. चेंडू टाकला आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. 14 धावा धावपलकावर षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत. क्वार्टर फायनल जो संघ जिंकेल तो नवापाडा या संघाबरोबर सेकंड सेमीफायनल खेळेल आणि पहिलाच सेमीफायनल जय हनुमान ओजिवले आणि त्यांच्या विपक्ष मनुस्फोट बोरगाव या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तिथे सुंदर असा चेंडू, तितका चांगला पटका, क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, क्षेत्ररक्षण सुंदर आहे परंतु 2 धावा इथे रोखू शकत नाही. 2 धावांच्या मदतीने ब्राईड्स ब्रदर्स आंबेगाव धावपलकावर धावा आहेत 16 रन ऑन द बोर्ड. 16 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार संजय घरत. 16 धावा धावपलकावर. इथे टाकलेला चेंडू बिग हिट केलाय समीरने. तिथे खूप दूरवरचा षटकार म्हणजेच कल्याण नगर हवे ना त्या हवेवर खेळलेला हा फटका षटकार. प्रमुख आयकॉन यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. वेलकम संतोष गडगे सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. सध्याचा हंगाम या खेळाडूने गाजवला आपल्या फलंदाजीच्या जीवावर आणि त्यांचं शुभ आगमन होतं. या स्पर्धेत त्याचा आयोजक आहेत 22 धावा धावपलकावर ब्राईड्स ब्रदर्स आंबेगाव, त्यांच्या विरुद्ध एकलयशाही टोकावडे. 22 धावा धावपलकावर ब्राईड्स ब्रदर्स. रोशन 3 बॉल 8, समीर 7 चेंडू 12. धावपलकावर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कमालीचं क्रिकेट. तब्बल 14 दिवसामध्ये डे आणि नाईट 8 डे आणि 6 नाईट मध्ये पाहिला. 8 दिवसात 14 दिवस कंप्लीट केलेलं. कौतुक आयोजक कमिटीचं व्हायला पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू पॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडू इथे डॉट. धावपलकावर धावसंख्या 22. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. ॲक्शन रिप्ले. प्रयत्न चांगला होता संजय घरत यांचा. इथे टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षण तिथे चांगलं राहिले. 2 षटकांचा खेळ समाप्त. विथआउट लॉस 22 ब्राईड्स ब्रदर्स आंबेगाव एकलीशाही टोकावड्याच्या समोर. डीजे धावसंख्या आपण पाहतायत 22. श्रीकांत पवार षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर तयार. कामगिरी इथे कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. ऑन स्क्रीन आपण श्रीकांत पवार या खेळाडूला पाहता. या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारी कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. समीर आणि रोशन ही जोडी विदाउट लॉस 22 धावा. श्रीकांत पवार गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर रोशन. अजून एक चांगला चेंडू. दुसरा चेंडू इथे डॉट. श्रीकांत पवार या खेळाडूचा अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. कौतुक इथे व्हायला पाहिजे श्रीकांतचं, ज्या प्रकारची गोलंदाजी ते करतायत. 2 in a row डॉट. श्रीकांत समोर इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे डाऊन द बॉल. फिल्डर चांगला झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद. पारितोषिक इथे सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक या आंबेले गावचे दत्तशेठ गीते उपस्थित आहेत आणि श्रीकांत पवार यांच्यासाठी त्यांच्याकडून पारितोषिक येत आहे. निर्धाव षटक जर हाताळत असेल श्रीकांत 1111 आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तरी 1111चं पारितोषिक आहे. प्रसिद्ध उद्योजक दत्तशेठ गीते. त्यांच्या बाजूला देखील प्रसिद्ध उद्योजक आहेत रवी सर. ते प्रसिद्ध वेगळ्या गोष्टीसाठी. जाऊया मैदानाच्या आत. 1-22 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. क्रिकेटचा हात थरार आपण पाहतायत आंबेळे गावामध्ये. राम भांडे आपण संपर्क साधावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर श्रीकांत. इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त फटका. डीप पाय लागला. चेंडू नाही थांबणार. जाऊन पोहोचेल सीमा पार. षटकार. एक फलंदाज जो मात्र बाद आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल श्रीकांत. फुलटॉज आणि इथे नो बॉल. इथे तिसऱ्या पंचांची मदत.
नो बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतं. नो बॉल. फिल्डिंग टीम जो रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेस होतोय, म्हणजेच काय, आता तुम्ही इथून पुढे रिव्ह्यू घेऊ शकत नाही. ॲक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. एक बाद 31 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. श्रीकांतला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना स्ट्रायकरवर समीर 10 चेंडू आणि 12 या धावसंख्येवर खेळतो. श्रीकांतचा बॉल उडवला उंच हवेमध्ये, दर्शन आहे ते बनतील आता दर्शक. सिक्सर, 6 रन, षटकार. सेवन 37 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटकामध्ये मयुरेश 37 धावा. ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव हा संघ आपण पाहतोय. धापलकर धावसंख्या 37, अंतिम षटक आणि त्यामध्ये मयुरेश. दहा चेंडू आणि चेंडू जाईल सीमापार. 4 चौका. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोचेल ती 41 या धापलकावर 41. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार मयुरेश. इथे टाकलेला हा चेंडू शॉटम पुल पॉवरफुल प्रवीणच्या पाठामधून सिक्सर, षटकार. षटकाराला संघाची धावसंख्या धापलकावर 47. 2 चेंडू मयुरेशचे, त्या 2 बॉलमध्ये 10 धावा वसूल केलेल्या आहेत त्या प्रवीणने. जबरदस्त फलंदाजी
करत असताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी कशी होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार मयूर. इथे आडव्या बॅटनं फटका, तिथे क्षेत्ररक्षण खराब विकीकडून आणि पंचांचा इशारा षटकार. सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्यात 53 धावा धापलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन सध्याच्या घडीला होत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. धापलकावर धावसंख्या 53. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे दर्शन एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा याही चेंडूवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 55. शेवटचे 2 चेंडू अजूनही जे मात्र शिल्लक आहेत. पाव्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होत्या. आपल्या कबर धावसंख्या 55. शेवटचे 2 चेंडू. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद. 2 बाद 56 धापलेकावर. दोन्ही टीमचे कर्णधारांसाठी संपर्क साधा. ओजिवले आणि त्यांच्या विरुद्ध मनुस्फोट बोरगाव. बिग हिट प्रवीणच्या बॅटमधून हा सिक्सर आहे. 6 रन. काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. संपूर्ण या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था जी आम्हाला लाभली असे पवार साहेब, त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी दत्तशेठ गीते यांना विनंती करतो. दत्तशेठ यायचं आपण व्यासपीठावर. आपल्या शुभ हस्ते केला जातोय हा विशेष सन्मान. दत्तशेठ आपण यायचं व्यासपीठावर. आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मात्र आपण करतो. पवार साहेबांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय.
टॉससाठी संपर्क साधा ओजिवले संघाचा कर्णधार राजेश. लिस्ट नंतर द्या, प्रथम टॉस करू आपण. राजेश टॉस साठी संपर्क साधा. विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातोय. टॉस साठी ओजिवले संघाचा कर्णधार उपस्थित आहेत मनुस्फोट बोरगाव. कैलास सर टॉस साठी संपर्क साधा आणि त्या सामन्याची नाणे फेक होणं देखील भरपूर गरजेचं राहील. तदनंतर दिनेश दादा घरत यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. ब्राईड्स ब्रदर्स या संघाला नेहमीच मोलाचे योगदान दिनेश दादा यांच्या माध्यमातून राहतं आणि दादांचा देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी रवी गडगे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मान्यवरांचं विशेष आभार. आपण अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देत आहेत. इजही देखील शुभागमन होतं. वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मान्यवरांचा विशेष सन्मान आपण जो मात्र पाहतोय सर्वांचं सहर्ष स्वागत. तदनंतर अंकुश दादा यशवंतराव यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. अंकुश दादा यशवंतराव यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. प्रणय गीते यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो. साहेबांचं मनापासून आभार. आपण या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. मान्यवरांचं विशेष आभार. आणि आता जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ. इथे 24 चेंडू आणि 63 धावांचं लक्ष. कामगिरी कशा प्रकारे होते. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे टॉस का बॉस या कक्षामध्ये. आणि तिथे टॉस करण्यासाठी दत्ताशेठ गीते यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दत्ताशेठ टॉस करून घ्या. 24 चेंडू 63चं समीकरण. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पाकफुटला. सागर बांगरचा हात तडाखा चौका. प्रवीण याच्यावर आक्रमण. पहिल्या चेंडूवर सागर बांगरचा चौकार आला. 23 चेंडू आणि 59 धावा हे समीकरण. टॉस आपण पाहतोय सेमीफायनल फर्स्ट. टॉस जिंकला ओजिवले क्षेत्ररक्षण. 23 चेंडू 59. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. फटका पुन्हा एकदा दमदार आहे. सागर बांगरच्या पाठमधून अजून एक 4 चौका. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत. फटका दमदार आणि लगातारचा 3रा.
सागर बांगरच्या बॅटमधून 4 चौकार. काही वेळामध्ये मयूरदादा पिसेकर यांचंही शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळेल भगवा चषकामध्ये. धाबालेखवर धावसंख्या 12. सर्वात महत्वाची सूचना 7 संघ आहेत ते 7 संघ बक्षीस पात्र फेरीत जाणार आहेत. प्रत्येक संघातील प्लेइंग 11 आपण चेकच करणार आहोत. ते प्लेइंग 11 जर 11 खेळाडू नसतील तर बक्षीस दिलं जाणार नाही. या आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहे. दर्शन लोड नका घेऊ, तुम्हाला इथेच यायचं आता यानंतर. धाबालेखवर धावसंख्या 12. गोलंदाज तय्यार. 3 बॉलमध्ये 3 चौकार. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न टॉपेज लागलाय तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. सागर बांगर बॅक टू द पवेलियन. विकेट. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 15 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. प्रवीण आडव्या बॅटनं स्मॅश केलं या बॉल. ओ एफर्ट्स भरपूर चांगले पाहायला मिळाले. कॅच भरपूरच महत्वाची होती. एक सिंगल या बॉलवर. संघाची धावसंख्या धाबालेखवर आपल्याला पाहायला मिळेल ती 16. ऍक्शन रिप्ले चांगला फटका होता तिथे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न देखील लाजबाब एफर्ट्स आपण पाहिले. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. क्षेत्ररक्षण जबरदस्त जबरदस्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबालेखवर धावसंख्या आपण पाहिली आता 16. समीकरण पाहू आपण. 18 चेंडू आणि 18 बॉलमध्ये अजूनही 47 धावांची आवश्यकता. समीर आलेत आता गोलंदाजी मार्कवर.
गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपण समीरला पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्रायकर इनवर श्रीकांत पवार. इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. सतरा धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष. स्ट्रायकर इनवर श्रीकांत पवार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या धावफलकावर 18. बिग हिट. काय फटका खेळलाय. टक असा आवाज आणि मयुरेच्या पाठमधून चेंडू सीमा पार. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 24 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिले 2 चेंडू झालेले आहेत आणि 8 धावा खर्च केल्या त्या समीरने. 16 बॉल आणि 39 धावांचं लक्ष. बिगिट केलाय. चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संघाची धावसंख्या 41 टोकावडे जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवर. 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. दुसऱ्या षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये नवापाडा साईकरण नवापाडा या संघाबरोबर खेळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर समीर. इथे टाकलेला हा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 63 धाव्यांचं लक्ष. 14 चेंडू आणि आता 37. व्यासपीठावर शरददादा भगत उपस्थित होत आहेत. वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय परंतु चेंडू पडल्यानंतर आत आलाय. चेंडू डॉट. तेरा चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 37. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 27. 36 बनवायच्या अजूनही विजयासाठी शेवटचे 13 चेंडू आणि 36 धावा. हे समीकरण. हळूहळू प्रेक्षक वर्गाची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमापार. 4 चौकार.
थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 32 धावा हे समीकरण. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील, ही महत्वाची सूचना. शेवटच्या अजून 2 षटकांसाठीच 13 मिनिटं घेतलेले आहेत, त्यामुळे विनंती असेल थोडं फास्ट खेळा. टीम ब्राईड्स ब्रदर आंबेगाव. चेतन गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. चेतन पहिला चेंडू श्रीकांतसाठी लेंथ खराब, पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 32, 32 धावा. 32 धावा धावफलकावर, 12 चेंडू 31 धाव्यांचं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू श्रीकांत पवारचा वार, चेंडू सीमा पार, षटकार. शेवटचे 11 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे श्रीकांत पवार ऑन स्ट्राईक. 11 चेंडू 25 धावा. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करायचा आहे. चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता. क्वार्टर फायनल. चौथा संघ कोणता ते मात्र पाहायचं आपल्याला या भगवा चषकात सेमी मध्ये. अजून एक चांगला चेंडू. 9 चेंडू आणि आता 25चं समीकरण. टीम एकलिशाई टोकावडे या संघासमोर. नऊ चेंडू 25. इथे टाकलेला हा चेंडू तिथे सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार आहे. 8 चेंडू आणि आता 21 धावा टोकावडे संघाला जिंकण्यासाठी. 8 बॉल 21. शेवटचे 8 चेंडू 21 धावा. चेतन गोलंदाजी मार्कवर तयार. इथे अजून एक चेंडू डॉट. समीकरण आलंय आता 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू 21. यानंतर होणारी लढत एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो ओजिवले आणि त्यांच्या विपक्ष मनुस्फोट बोरगाव. 7 चेंडू 21 धावा. इथे अजून एक चेंडू डॉट. श्रीकांत पवार साठी सातत्याने डॉट बॉल टाकलेत इथे गोलंदाजाने. 6 चेंडू 21चं समीकरण. सहा चेंडू 21 धावा. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा ही विनंती. एक क्षेत्ररक्षक आहे.
तो 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल टीम ब्राईड्स ब्रदर्स आंबेगाव, कारण वेळ भरपूर तुम्ही खर्च केला. 6 चेंडू 21 हे समीकरण. समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रोशन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर मयुरेश. पहिलाच बॉल फुलटोल, फुलटॉच पाठवलाय सीमापार षटकार. सामना आलाय 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. पश्चिमेला वाहणारा वारा हवेंड कडून गोलंदाजी आणि पहिलाच बॉल फुलटॉस. मयुरेशच्या बॅटमधून षटकार. शेवटचे 5 चेंडू 15. पाच चेंडू आणि 5 बॉल मध्ये 15 धावांचं समीकरण. चला वेळ वाचवा, वेळ वाचवा ही विनंती. गोलंदाज तयार. रोशन. फुल टॉस. इथे एक सिंगलच येताना पाहायला मिळेल. 1 धाव आली. समीकरण आलंय 4 बॉल आणि 14 धावा. 4 बॉल 14. टोकावडे जिंकतय की आंबेगाव ते पाहायचे आपल्याला. आणि हा चेंडू डॉट. शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावा. तीन चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. गोलंदाज तयार. रोशन. आणि अजून एक चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडू 14. कंपल्सरी चेसिंग. एक जबरदस्त गोलंदाजी आंबेगाव संघाची पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. दोन चेंडू 14 हे समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे.
रॉयल एनफिल्डची चावी जर कोणाला सापडली असेल किंवा चुकून खिशात राहिली असेल तर अरुणदादांचे संपर्क साधा. 1 बॉल 14 आणि इतिहास सामना जिंकला ब्राईड्स ब्रदर्स आंबेगाव या टीमने. अभिनंदन आंबेगाव संघ. दर्शन आपण संपर्क साधायचा आहे. दर्शन निश्चित आहे समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. खेळपट्टीच्या थोडस बाहेर ब्राईड्स ब्रदर्स. डीजे बॉल जमा करा ही विनंती. मॅन ऑफ द मॅच प्रवीण. 8 चेंडू 32 धावा. गोलंदाजीमध्ये 1 विकेट. प्रवीण यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. प्रवीण